बा विचारणा करायला मी तुम्हाला अवकात नाहीये एसी सोबत बोलण्याची. हे अवकात काढू नका तुम्ही, अवकात वगैरे काही काढू नका तुम्ही. आम्ही तुम्हाला काढून टाकेल तुला. मंडळी ऐकलत, हिंगोलीतल्या वीज वितरणाचे अधीक्षक अभियंता एका कंत्राटी कामगाराला धमकावत असल्याची ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे आणि त्यामुळे आता हिंगोलीत खळबळ उडाली आहे. मी पूर्ण जिल्ह्याचा हेड आहे, मला फोन करायचा नाही असं म्हणत पगाराबद्दल प्रश्न विचारणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याशी अधीक्षक अभियंता राजसिंह चव्हाण यांनी थेट अवकातीची भाषा केली आहे. यावेळेला हे अधीक्षक अभियंता महोदय नेमकं काय काय म्हणालेत, त्यांनी या कंत्राटी कामगाराला काय काय सुनावलंय ते एकदा ऐका. हॅलो, नमस्कार सर. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर ते अजून पोराचे पेमेंट केले नाही, 5-5 महिने 6-6 महिने झाले आणि टेंडर सुद्धा काढले नाही. ते लांडगे सरांना बोललो. हॅलो. हॅलो. हा सर, ते फोन कटला होता. हा ते पेमेंट नाही झाले, टेंडर काढले नाही म्हणलो, अजून काही ऑर्डर दिलं नाही पोराला, काहीच नाही. तर आम्ही देतो का ऑर्डर? अहो तुम्ही नाही देत पण त्या एजन्सी वाल्यांना तर आम्हाला द्यायला पाहिजे ना. त्याची तर तुम्ही मग त्या एजन्सीला बोल ना, मला का बोलतो तू? मला कशाला फोन करतो? साहेब व्यवस्थिशीर बोला. मी तुम्हाला काय म्हणालो, मी चांगलं बोलायलो तुम्हाला. मी काय म्हणालो की बा विचारणा करायलो मी तुम्हाला. अवकात नाहीये एसी सोबत बोलण्याची. हे अवकात काढू नका तुम्ही, अवकात वगैरे काही काढू नका तुम्ही. आम्ही तुम्हाला काढून टाकेल तुला. आम्ही तुम्हाला साहेब म्हणून विचारायलो तुम्हाला. साहेब म्हणालो, विनंती करायलो की सर आमचे असे प्रॉब्लेम आहेत आणि हे त्यांनी केले नाही. त्या सरांना बोललो आम्ही, होंडे सरांना बोललो आणि लांडगे सरांनाही बोललो. आता ते तुमच्याकडे आम्ही मांडलो. आता हे मांडणं गलत आहे का सर आमचं? चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. चुकीचं आहे तर मग पर्यंत तुम्ही फोन करायला नाही पाहिजे. तर आता ते करत नाही झाले ना. पूर्ण जिल्ह्याचा हेड आहे. हो सर, तुम्ही लक्षात ठेव. हो जिल्ह्याचे तुम्ही हेड आहात. तू फोन करणं योग्य नाही. सर करणं योग्य नाहीच, बरोबर आहे. पण एक मी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला फोन लावला सर की बाबा हे अशा परिस्थिती मी मानत नाही. हा, ते जे आहे ते तुमची एजन्सी आणि तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर एजन्सी पेमेंट करत नसेल तर काम सोडून द्यायचं. ते बरोबर आहे सर, पण काही प्रॉब्लेम जे राहतात आमचे छोटे मोठे तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत. ते आमची अपेक्षा काय राहते की बा साहेबांकडे गेलं. मॅनेजर HR पर्यंतच. हा, माझ्यापर्यंत मॅनेजर HR काय आहे ते मांडेल. तुम्ही डायरेक्ट मांडायचं नाही. हा, आता सर त्यांच्याकडे आम्ही सतत पुरावे करून पाठपुरावा करून ते बोलत नाही. त्यांच्याकडेच करा. हा, त्यांच्याशी बोलेल मी काय करायचं तो. अच्छा ठीक आहे. माझ्याकडे हे सगळे डिपार्टमेंट माझ्या अंडर आहेत. हा, त्यांची कामं त्यांना वाटलेली आहेत. हा हा, सगळे कामं मी नाही बघत. अच्छा अच्छा. या ऑडिओमध्ये ज्यांना धमकी देण्यात आली आहे त्या कंत्राटी कामगार माणिक पंडित यांनी कळमनुरी पोलिसात तक्रार दिली आहे. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि याच नात्यानं आपण कामगारांच्या प्रश्नाबद्दल अधीक्षक अभियंत्यांशी बोलत असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि याच कॉलवर आपल्याला अधीक्षक अभियंत्यांकडून ही भाषा ऐकावी लागल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसंच आपल्याला धमकी दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. कंत्राटी कामगारांना गेल्या 5 ते 7 महिन्यांपासून पगार नाहीये. याबद्दल अनेक अधिकाऱ्यांना विचारणा केली पण ते उत्तरं देत नाहीत. म्हणून आपण अधीक्षक अभियंता चव्हाण यांना फोन केला पण त्यांनी आपली अवकात काढल्याचं पंडित यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात गुन्हा नोंद करून घेणार का आणि गुन्हा नोंद झाल्यास या मुजोर अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच या प्रकरणात या अधिकाऱ्याची बाजू नेमकी काय ते सुद्धा समोर येणं महत्वाचं असणार आहे. हिंगोलीहून फारुख शेख, लोकमत.